आपण जी ॲक्टिव्हिटी घेणार आहे त्यामध्ये दोन ग्रुप केलेले आहे, एक ग्रुप मुलींचा आणि एक ग्रुप मुलांचा. तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार, त्याचे जर ग्रुप वाईज तुम्ही बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला 5 गुण, आणि चुकीचं उत्तर दिलं तर गुण किती मायनस 2. चला तर मग आपण ॲक्टिव्हिटी चालू करूया. सर्वात पहिले मुलींसाठी या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला करायचं आहे, जितका गुणाकार किंवा भागाकार येईल तेवढ्या मुली उभ्या राहील. ठीक आहे. 3 गुणिला 2 मी 1 2 3 पर्यंत काउंट करेल, तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचं आहे. म्हणजे जेवढं 3 गुणिला 2 येईल तेवढ्या मुली उभ्या राहील. 1 2 3 स्टॉप. चला तर मग 1 2 3 4 5 6 मुली उभ्या आहेत. म्हणजे ग्रुप एचं उत्तर बरोबर आहे. ग्रुप एला मिळत आहे 5 पॉईंट. आता ग्रुप एला मिळाले आहे 5 गुण. आता ग्रुप बी साठी प्रश्न. चार गुणिला 1 1 2 3 स्टॉप. 4 गुणिला 1 किती मुले उभे आहेत? 1 2 3 4 5. चुकीचं उत्तर. 4 गुणिला 1 किती होते? 4. आणि तुम्ही किती उभे आहात? 5. तर तुमचे -2 पॉईंट. तर ग्रुप एचा स्कोर आहे 5 गुण आणि ग्रुप बीचा -2. आता ग्रुप ए साठी थोडा कठीण प्रश्न. 4 गुणिला 2 वजा 1. मी काउंट करेल तेवढ्या वेळात तुम्हाला उभं राहायचं आहे. 1 2 3 स्टॉप. 4 गुणिला 2 वजा 1. 4 2 8 वजा 1 7. तर किती मुली उभ्या आहेत? 4 5 6. हां, आणि 7. पुन्हा मुलींना मिळत आहे 5 पॉईंट. टोटल किती पॉईंट झाले मुलींचे ग्रुप एचे? 10 पॉईंट. आणि ग्रुप बी -2 पॉईंटवर आहे. आता ग्रुप बी साठी 3 गुणिला 2 वजा 1. किती मुलं उभे राहतील? 1 2 3 स्टॉप. हां, 3 गुणिला 2 म्हणजे 6 वजा 1 म्हणजे किती? 5 मुलं. 5 मुलं उभे आहेत का? 1 2 3 4 5. बरोबर. ग्रुप बीला मिळत आहे 5 पॉईंट. या -2 मध्ये +5 ॲड होईल. आता थोडा कठीण प्रश्न. बसा तुम्ही. आता भागाकाराचा प्रश्न. त्याच्यात भागाकारामध्ये ॲडिशन पण राहील. ठीक आहे. हां, तर आता थोडा कठीण. 10/2 अधिक 2. किती मुली उभ्या राहतील? 10/2 + 2. करा पूर्ण. 10/2 अधिक 2. तुम्हाला टाइमर लावत आहे. 1 2 3 स्टॉप. 10/2 म्हणजे 5 अधिक 2 म्हणजे 7. तर 7 मुली उभ्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. एकदम बरोबर 7 मुली उभ्या आहेत. म्हणजे पुन्हा ग्रुप एला मुलींना 5 पॉईंट मिळत आहे. तर त्यांच्या स्कोअरमध्ये किती? आणखीन 5 ॲड होईल. तर ग्रुप ए 15 पर्यंत पोहोचलेला आहे आणि ग्रुप बी चा स्कोअर झालेला आहे 5 आणि -2 आहे. म्हणजे किती? 7 नाही होईल. 5 मधून -2 किती होईल? 3. तर 3 हा स्कोअर झालेला आहे. ग्रुप बी जवळ आहे 3 आणि ग्रुप ए जवळ आहे 15. आता मी तुम्हाला गणिताचा प्रश्न नाही विचारणार. आता वेगळा, आणि तुम्हाला 10 पर्यंत काउंटिंग करेल मी, तेवढ्या वेळात उत्तर द्यायचं आहे. तर या पॉईंटला 10 गुण राहील. म्हणजे ग्रुप बीला सुद्धा लीड करायचा चान्स मिळेल. ठीक आहे. मी 20 पर्यंत काउंट करेल. ठीक आहे. पहिले मुलींसाठी तुम्हाला 5 चांगल्या हॅबिट्स सांगायच्या आहे. 5 चांगल्या सवयी. मी मनातल्या मनात 20 पर्यंत काउंट करेल. ठीक आहे. जो जास्त चांगल्या सवयी सांगेल त्या हिशोबाने मी गुण देणार. बस नाही, जो जास्त सवयी सांगेल त्याला टोटल 10 गुण. ठीक आहे. चांगल्या सवयी. हां, तर मी 20 पर्यंत काउंट करेल. तुमच्या एक सवयी चांगल्या सवयी सांगितलेल्या काउंट करेल. ठीक आहे. पहिले आणि या कॉम्पिटिशनसाठी 10 गुण.
ठीक आहे. हां, तर ग्रुप एसाठी तुम्ही 5 चांगल्या सवयी सांगा. 5 नाही, जेवढ्या जास्त सांगाल तेवढं चांगलं. दररोज शाळेत जाणे, सकाळी लवकर उठले, 2. कचरा करू नये, दररोज दात घासावे, दररोज अभ्यास करावा, दररोज मॅडमने सांगितलेले ऐकावे, दररोज गृहपाठ कंप्लीट करावे, दररोज अभ्यास करावा. स्टॉप. तर शेवटचा राऊंड असा आहे, दोन्ही ग्रुपला 20 सेकंदापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या सवयी सांगायच्या आहे, गुड हॅबिट. ठीक आहे. जो जास्त चांगल्या सवयी सांगेल म्हणजे गुड हॅबिट सांगेल तो त्याला 10 पॉईंट मिळणार. आता सध्याचा स्कोर आहे ग्रुप ए 15 आणि ग्रुप बी 3. तर ग्रुप एला 10 पॉईंट ग्रुप बीला 10 पॉईंट घ्यायचा चान्स आहे आणि ग्रुप एला सुद्धा 10 पॉईंट घ्यायचा चान्स आहे. तर मुलींसाठी स्टार्ट. दररोज शाळेत जावे, दररोज मॅडमने सांगितलेले ऐकावे, स्वच्छता करावी, वर्गात शिकवताना लक्ष द्यावे, दररोज अभ्यास करावा, दररोज होमवर्क कंप्लीट करावा, नीट कपडे घालावे. स्टॉप. मुलींनी 7 सांगितलेलं आहे. स्टार्ट. वर्गात चपला घालून यावे नाही, गुड हॅबिट्स. स्वच्छता राखली, टीचरने सांगितलेले ऐकावे, नियमित शाळेत यावे, मुलींनी 7 गुड हॅबिट्स सांगितले आहे आणि मुलांनी फक्त 4 सांगितलेलं आहे. तर 10 पॉईंट मिळत आहे मुलींना आणि मुलांनी 4 सांगितले आहे तर त्यांना 5च पॉईंट देत आहे. म्हणजे 25 आणि +5 म्हणजे 8. ग्रुप एला 25 पॉईंट मिळालेले आहे आणि ग्रुप बीला 5 पॉईंट. विनर इज हां शांत.